सीसीआयनं आता कापूस खरेदी गुंडाळली। शनिवारपासून सीसीआय केंद्रावरची खरेदी बंद झाली। कापूस खरेदी बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत आले। शेतकऱ्यांकडे अजून देखील 18% कापूस शिल्लक असल्याची माहिती आहे। खुल्या बाजारात कापसाचे दर घसरण्याची शक्यता आहे। सीसीआयनं शनिवारपासून कापूस खरेदी बंद केली। शेतकऱ्यांकडे अजूनही काही प्रमाणात कापूस शिल्लक असताना खरेदी प्रक्रिया गुंडाळली गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडला। तसंच खरेदी बंद झाल्यानं खुल्या बाजारात देखील कापसाचे दर कोसळण्याची शक्यता आहे। सीसीआयची खरेदी बदल्या काळामध्ये चालू होती, पण त्यांनी शनिवारपासून खरेदी एक बंद केली। आजच्या तारखेला कोणतीही शासनाच्या माध्यमातून खरेदी नाही आणि त्याचा फायदा आता व्यापारी मंडळी घेणार। पहिलेच कापसाला भाव नाही। तुम्ही आठवा, आमचं जेव्हा सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा 13,000 14,000 रुपयापर्यंत आम्ही प्रति क्विंटल कापसाला भाव दिला। आता 7,000 भाव आहे आणि त्याच्यातही जर सीसीआयची खरेदी जर बंद झाली तर अजून यामध्ये भाव कमी होईल आणि त्याच्यामुळे अजून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढेल। या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर राज्य शासनाने कापसाची शासकीय खरेदी कशी चालू होईल आणि शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे।